न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी। आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था किनवट यांच्या वतीने रविवार 22 मार्च 2026 रोजी किनवट येथे सर्व धर्मीय वधूवरांचा सामूहिक विवाह सोहळा व परिचय मेळावा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात विधवा विधूर घटस्फोटित परित्यक्ता तसेच दिव्यांग व्यक्तींचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। या मेळाव्यात एक दिव्यांग जोडप्यासह एकूण 3 जोडपी विवाहबद्ध झाली। नवविवाहित वधूवरांना आयोजक प्राध्यापक जयश्री भरणे यांच्या हस्ते सोन्याचे मणी मंगळसूत्र व चांदीची जोडवी भेट देण्यात आली। कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत विधवा महिलांना 5 शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले, तर गोरगरिबांना महिलांना 100 साड्यांचे वितरण करण्यात आले। या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। या परिचय मेळाव्यासाठी वसमत, हिंगोली, नांदेड, परभणी, गंगाखेड, यवतमाळ तसेच आदिलाबाद येथून मोठ्या संख्येने वधूवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष व्यंकटरावजी नेमानीवर होते। प्रमुख पाहुणे म्हणून के मूर्ती, सौ नंदिनी टारपे, नगरसेवक राम नेमानीवार, निसार भट्टी, अनवर मिर्झा, गणेश दासरे, ॲडव्होकेट मिलिंद सरपे, राजू टारपे, बबन वानखेडे, ॲडव्होकेट दिया पाटील, बबिता भंडारे, सुजाता पोहरे, लक्ष्मीकांत मुंडे, अनिल भंडारे, मोईस खान, कामराज माडपेलीवार, नशीर तगाले, गंगाधर कदम, आशाताई कदम, उशव्या वाडवे, योगेश डहाळे, बारा कदम, मधु बावलकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय उत्तम कालिंदे यांनी केले, तर प्राध्यापक सुरेश पाटील व प्रतिभा पाटील यांनी सादर केलेल्या गायनाने कार्यक्रमाला रंगत आणली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयोजक प्राध्यापक जयश्री भरणे यांनी महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी तसेच विधवा व दिव्यांगासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्य करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला। राईट। परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा।